टिकरा। हा, तुम्हाला घरी केलेलं खायला होत नाही आणि इथं सँडविच बरं जातंय। अगं कोल्हापुरातलं एक नंबरचं सँडविच आहे इथं। असले सँडविच कोल्हापुरात कुठंच नाही, नवीन चालू झाले सँडविच क्लब स्पेशल म्हणून खायला लागलोय ग। बघ तरी कसले किती लेअर आहेत आणि काय काय घातलंय, एक नंबर आहे। एवढं मोठं सँडविच आहे, मला पण एक सांगा की। हा कॅफे आहे कोल्हापूरच्या देवकर पाणंदमध्ये निकम पार्क मध्ये सँडविच क्लब। या ठिकाणी सँडविच फक्त 40 रुपयापासून चालू होतं। टोस्ट सुद्धा खूप चांगले असतात। आता मोठ्या प्रमाणामध्ये सँडविच लावलं जात आहे, त्याला बटर लावलं जात आहे, त्यानंतर पुदिना स्पेशल चटणी केलेली आहे आणि हे मोठ्या क्वांटिटीमध्ये रोज बनतं मित्रांनो। 4-5 वाजता इथं रेडी होत असतंय आणि यामध्ये आता चाललेले आहेत काकडी घातल्यानंतर टोमॅटो टाकला जाणार आहे आणि या सगळ्या भाज्या वगैरे घालताना कुठल्याही प्रकारचं चिंगुशीपणा केला जात नाही। अगदी व्यवस्थित खुल्या मनानं खुल्या हातानं घातलं जातंय। आता कांदा लावला जातोय, व्यवस्थित सगळीकडे कांदा पसरून घेतला जातोय आणि याचं टोस्ट सँडविच सगळं बनणार। यांचे स्पेशल सिक्रेट मसाले यावर चाललेले आहेत आणि मसाले अगदी व्यवस्थित पसरून घेतले जातात। त्यानंतर आता बटाटा लावला जातोय, शिजवलेला बटाटा असतो हा, व्यवस्थित सगळीकडे लावला जातो आणि त्यानंतर लिक्विड चीज घातलं जात आहे आणि मेयोनीज सुद्धा यावर टाकलं जाणार आहे। एवढ्यावर हा सिलसिला थांबत नाही, याच्यावर आता ढबू मिरची केलेली आहे। या ठिकाणी आलेले आहेत स्वीट कॉर्न, गोड 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 असे स्वीट कॉर्न यावर लावले जात आहेत। कापलेला कोबी यावर टाकलेला आहे। हे जे सँडविचचे ब्रेड आहेत ते स्पेशली तयार केलेले असतात, मोठ्या आकाराचे असतात। आता ते लावले जात आहेत आणि त्यावर पुन्हा मेयोनीज टाकलेलं आहे आणि आता हे 3 ब्रेडचं मोठ्या आकाराचं सँडविच इथं रेडी झालेलं आहे। याला ग्रिल टोस्ट पण करू शकतो आणि नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी गेला तर। देवकर पाणंदला निकम पार्कमध्ये हा सँडविच क्लब नावाचा कॅफे आहे, खूपच मस्त आहे। या ठिकाणचा मेनू सुद्धा मोठा आहे। आता महाराजा सँडविच नवीन चालू झालेलं ते लावलं जात आहे। यामध्ये त्यांचे स्पेशल सॉस गेलेले आहेत, व्यवस्थित अगदी पसरून घेतलेले आहेत। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो यावर घातला जात आहे, सगळ्या लेअरवर हा लावला जात आहे आणि त्यानंतर कोबी गेलेला आहे। सगळे वेगवेगळे पदार्थ असतात आणि त्यानंतर ढबू मिरची बारीक चिरलेली, त्यानंतर पनीर घातलं जात आहे। किती मोठ्या क्वांटिटीमध्ये पनीर घातलं जाते बघा, उगीच नाही याला महाराजा सँडविच असं म्हणत। महाराजा सँडविच म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स पण त्या लेवलचेच हो, राजेशाही लेवलचे। त्यानंतर गाजर घातलेला आहे, त्यानंतर बीट घातलेला आहे, पालक घातलेला आहे। यामध्ये पालक कधी घातलेलं बघितलं आहे का सँडविचमध्ये? कोल्हापूरमध्ये मी पहिल्यांदाच बघतोय आणि पहिल्यांदाच आता मी खाणार आहे। यामध्ये स्वीट कॉर्न सुद्धा गेलेले आहेत, जे खरंच स्वीट आहेत। त्यानंतर स्पेशल त्यांचे सिक्रेट मसाले यावर टाकले जात आहेत, अगदी पसरून व्यवस्थित। लिक्विड चीज यावर टाकलं जात आहे आणि त्यानंतर मेयोनीज सुद्धा यावर घातलं जात आहे, अगदी मुबलक प्रमाणामध्ये। बघा सगळं व्यवस्थित। आता शेव घातली जाते, मोठी जाडी शेव, स्पेशल शेव त्यांनी तयार आणलेली आहे आणि त्यानंतर आता डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत लाल चुटूक आणि आता चीजचा पाऊस याच्यावर पाडला गेलेला आहे। मोठ्या क्वांटिटीमध्ये हे बनत आहे आणि नक्की एकदा ट्राय करून बघा या ठिकाणी सँडविच क्लबमध्ये देवकर पाणंद निकम पार्कमध्ये। वा, खूपच भारी दिसतंय 3 लेअरचं। आता ह्याच्यावर बटर लावलं जाणार आणि ह्याचा टोस्ट केला जाणार किंवा ग्रिल केलं जाणार ह्याला। वा बघा, बटर अगदी व्यवस्थित पसरून लावलेलं आहे आणि त्यानंतर आता ग्रिल तयार झालेला आहे, त्याला मधनं कापलं जातं। असे 4 भाग केलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या आकाराचे हे भाग अगदी फुल्ली लोडेड पदार्थांनी आता ह्याला गार्निशिंग केलं जाणार ह्याच्यावर। पुन्हा एकदा वरून मेयोनीज मारलेला आहे आणि त्यानंतर सॉस सुद्धा घातलेला आहे। त्यानंतर गाजर, बीट, डाळिंबाचे दाणे, पालक जे सगळे पदार्थ आतमध्ये होते तेच बाहेर टाकण्यात आलेले आहेत। शेव टाकलेला आहे, बटाटा वेफर्स यावर दिले जातात आणि त्यांची ही स्पेशल चटणी त्यांनी केलेली आहे ती, सॉस सुद्धा आहे आणि वरून पुन्हा एकदा चीजचा पाऊस टाकलेला आहे, यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। तयार झालेला आहे महाराजा सँडविच। 180 रुपयाला हे आहे, 4 लोकांना फुल होणार एवढं मात्र आहे की नाही कोल्हापुरात टॉपचा विषय। सँडविच क्लब एवढ्यावर थांबत नाही मित्रांनो, या ठिकाणी कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, कॅडबी हे सगळं 1 नंबर क्वालिटीचं मिळतंय। पिझ्झा बघा कसला रसरशीत आहे आणि ही कॅडबी कोल्ड कॉफी 1 नंबर आहे। देवकर पाणंद इथे असलेल्या सँडविच क्लब मध्ये तर मी पडूनच असतो। इथले सगळे पदार्थ मी टेस्ट केलेत, 1 नंबर क्वालिटी गॅरंटी मी देतो। मस्त आहे।